नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण डिंकाचे पौष्टिक आणि असे स्वादिष्ट लाडू कसे बनवायचे आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कसं मुलांचं वाढवायचं किंवा मोठ्यांचंही, तर असे लाडू बनवणार आहोत। तर चला मग मी रेसिपीला सुरुवात करते वेळ न घालविता। चला मग बघूया। बघा, मी इथे साहित्य घेतलेलं आहे। मी 1 वाटीनं काजू घेतलेले आहेत आणि 1च वाटी बदाम घेतलेले आहे। काजू बघा मी 1 वाटी घेतले आणि बदाम आणि हे पिस्ता घेतलेला आहे 1 वाटी। तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। मी इथे डिंक घेतलेला आहे अर्धा वाटी आणि 2 वाटीनं खसखस नाही सॉरी 2 चम्मच खसखस घेतलेली आहे आणि पेनखजूर मी 2 वाटी घेतलेला आहे। खसखस कशी छान दिसते ही लाडवामध्ये। चला तर मग आता आपण लाडू बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। मी हे घरचं तूप घेतलेलं आहे, हे वितळून घ्यायचं आहे। आता कढई ठेवलेली आहे गॅसवर, तर मी 2 चमचे तूप घालून घेते कढईमध्ये आणि आता आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे। मी घरीच बनवत असते तूप पण। आता मी थोडं तूप जास्त टाकलेलं आहे। प्रथम आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। डिंक मी प्रथम तळून घेते। डिंकाच्या अशा छान लाह्या फुटल्या पाहिजे, तेव्हाच ते आतूनही छान म्हणजे तळल्या जातात। या पद्धतीने मी तळून घेत आहे आणि एकदम छान लाडू बनतात, हे स्वादिष्टही बनतात। आणि मुलं कसे खजूर वगैरे खायला बघत नाही, म्हणून मी थोडं खजूरचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि त्यामुळे कसं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि असे खायला दिले तर मुलं खात नाही। आता मी तळून घेत आहे डिंक। पूर्ण डिंक तळून घेणार आहे मी। या पद्धतीने गरम तुपामध्ये तळायचे। बघा मी तळून घेतलेलं आहे। हे हाताने पण असे छान चुरा होऊन जातात या लाह्या। बघा या पद्धतीने। आता आपल्याला यामध्ये बदाम तळून घ्यायचे आहे। मी 1 वाटी घेतलेली आहे। मला असे तळूनच म्हणजे लाडू बनवले याचा वेगळाच स्वाद लागतो आणि असे कच्चे लागत नाही। आणि यानंतरही मी तुम्हाला दाखविणार आहे की मी कोणती ट्रिक वापरते। तर बघा मी छान हे खरपूस असे भाजून घेते। मंद हीटवर छान तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। तर हे कसे लाडू पण खूप रुचकर लागतात खायला, असे कच्चे वाटत नाही। आणि मी आता काजू पण तळून घेणार आहे। असे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्यातच पिस्ताही टाकलेला आहे। आता हे छान असे खरपूस रंग येईपर्यंत, जसे आपण शेंगदाणे वगैरे भाजतो की नाही त्या पद्धतीनेच भाजायचे आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचे। बघा या पद्धतीने मी भाजत आहे। मी याच पद्धतीने बनवित असते, तर ते लाडू खूप रुचकर लागतात खायला। तुम्ही एकदा तरी या पद्धतीने बनवून बघा। आणि असे थोडे 2 मिनिटं परतवले असं नाही, त्याला खरपूस रंग येईपर्यंत परतवायचे आहे। आता मी हे खजूर नाही का गरमच कढई होती त्यात टाकून घेतलेले आहे आणि थोडं तूप टाकते आता यामध्ये। कसं जास्त तूप झालं तर मुलं खायला बघत नाहीत, म्हणून मी थोडं तुपाचं प्रमाण पण जास्त वापरत नाही आहे। आणि खजूर असे दिले तर खात नाही मुलं पण, आणि मोठ्यांनाही कंटाळा येतो दिले तर। तर त्यामुळे मी या पद्धतीने लाडू बनवून घेते। यामध्येच गरम कढईमध्येच आता ही खसखस टाकून घेतलेली आहे। ही कशी छान दिसते लाडवामध्ये। आणि तळून भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे 3-4 मिनिटापर्यंत आणि मग काढून घ्यायचं आहे। आता मी हे डिंक प्रथम थोडं फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। ते हाताने होतं पण वेळ लागतो, असं म्हणजे हाताने करत बसण्यापेक्षा मी 2 मिनिटामध्ये म्हणजे फिरवून घेतलेलं आहे। बघा या पद्धतीने आता हे काढून घ्यायचं आहे।
मी हे प्रथम बारीक करून घेतलेलं आहे। आता हे काढून साईडनी ठेवून द्यायचं। आता आपण हे सगळं भाजलेले बदाम, काजू, पिस्ता सगळं हे फिरवून घ्यायचं आहे। हे ओबडधोबडच फिरवणार आहे, मी जास्त बारीक नाही फिरवणार आहे आणि बारीक करून घेणार आहे। बघा या पद्धतीने मी म्हणजे ओबडधोबड असं बारीक केलेलं आहे। मी हे आता आपल्याला हे थोडं 2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे। नंतरही भाजत असते आणि मंद हीटवर छान भाजून घ्यायचं, याचा सुगंध सुटेपर्यंत। ही महत्त्वाची ट्रिक आहे। ही एकदम महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। आपण रवा वगैरे भाजतो ना, त्या पद्धतीने हे भाजून घ्यायचे, तर स्वादिष्ट इतके छान लाडू तयार होतात ना, खूपच छान। आता मी यामध्येच ना ते आपले वाटलेलं डिंक आहे की नाही तेही मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आणि छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा याचा ना सुगंध सुटतो, तेव्हा समजायचं की हे भाजून झालेले आहे। मी छान याला ना 5 मिनिटापर्यंत असं भाजून घेतलेलं आहे आणि तेव्हाच हे लाडू ना खूपच छान बनतात। आता मी यामध्ये ना हे म्हणजे 2 वेळा फिरवणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। तर सुरुवातीला ना आपल्याला अर्धा खजूर टाकून घ्यायचा आहे आणि मग थोडं फिरवून घ्यायचं। अर्धच टाकायचं आहे हे मिश्रण काजू, बदाम, पिस्त्याचं आणि फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे कसे लाडू पण वळायला वेळ लागत नाही आणि हे छान एकजीव होऊन जातं। बघा मी एकदा फिरवून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्यांदा फिरविलेला आहे। बघा 2 वेळा काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे कसे म्हणजे मिश्रण छान तयार होतं आणि असे पटापट लाडू वळतात, काही वेळ लागत नाही। आता मी हे काढून घेतलं कटोऱ्यामध्ये एका आणि लाडू वळून घ्यायचे आहे। तुम्हाला जमत असे एका हाताने वळा, आकार दुसऱ्या हाताने देऊ शकतो आपण आणि असे गोल गरगरीत लाडू तयार करून घ्यायचे आहे। खूपच छान लाडू तयार होते। मी थोडे न मोठेच बांधलेले आहे, कारण की न लहान असले की मुलं कसं मी एक खाल्ला म्हणून मोठा बांधला की बरं असते त्यांना द्यायला। मोठा असला तर तो 2च्या बरोबरीत आपण देऊन देतो। सकाळी दुधासोबत एक लाडू मी दुसऱ्या हाताने छान त्याला गरगरीत करून घेते। अशा पद्धतीने लाडू बनवून सकाळी आपण 1 ग्लास दूध आणि हा लाडू खायला देऊ शकतो। अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत हे आणि खूप छान बनलेले आहेत। या पद्धतीने मी बनवून ठेवत असते आणि कसं कमीच प्रमाणात बनवायचं आणि मग लागले तर पुन्हा बनवू शकतो। अशा पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।